नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सुरुवातीलाच एक सूचना आहे की ज्यांनी प्रतिपक्षाला सबस्क्राईब केलेलं आहे पण तरीही ज्यांना नोटिफिकेशन मिळत नाही, त्यांना मी एवढंच सांगू शकतो की सबस्क्राईब करताना त्याच्याबरोबर जे घंटेचं चिन्ह दिसतं, बेल आयकॉन दिसतो, तो पण क्लिक केला तरच तुम्हाला नोटिफिकेशन मिळू शकेल. मी अथकपणे व्हिडिओ करत असतो, तेव्हा बेल आयकॉनवर पण क्लिक करा आणि नोटिफिकेशन मिळवा. मित्रांनो, माझी तब्येत बरी नाही तरी मी व्हिडिओ करतोय. आणि आजचा विषय माझा जो आहे हा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडी म्हणून काम करणाऱ्या विरोधी पक्षातल्या ज्या तीन पक्षांची धुळधाण उडालेली आहे, त्यातून सावरण्यासाठी त्या पक्षांनी काय करावं हे सांगण्याचा माझा हेतू आहे. मी लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या आणि महायुतीच्या दारुण पराभवानंतर सातत्याने उरलेल्या 4 महिन्यात भाजपने काय करावं हे सुचवत होतो. आणि सुदैवाने असेल, भाजपचे नेते गंभीरपणे ते ऐकत होते. त्याचा फायदा त्यांना मिळाला. तो फायदा मी करून दिला असं नाही. मी सगळ्या पक्षांसाठी सल्ले देत असतो, फुकटचे सल्ले देत असतो. तुम्हाला आवडो न आवडो असे सल्ले देत असतो. कदाचित वेळी प्रसंगी कान उपटत असतो. हा माणूस आपल्यावर टीका करतोय म्हणजे हा आपला शत्रू नाही. हा आपल्याला आपली चूक दाखवतोय आणि चूक दाखवली तर आपलाच फायदा आहे. एवढा जर समजूतदारपणा विविध पक्षांनी किंवा त्यांच्या अनुयायांनी दाखवला तर माझा कुठला तोटा होणार नाही किंवा फायदा होणार नाही, पण त्यांचा फायदा होऊ शकतो. आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे लोकसभेत जबरदस्त तडाखा बसलेल्या भाजपने अवघ्या 4 महिन्यात आपली रिकव्हरी करून दाखवलेली आहे. तुम्ही चुकलात कुठे? मला एक गोष्ट आठवते. ज्या वेळेला लोकसभेचे निकाल लागले आणि मला सुद्धा ते अनपेक्षित होते, कारण मी भारतीय जनता पक्षाचा समर्थक आहे, हे मी कधीही लपवलेलं नाही. आणि भारतीय जनता पक्षाची जी कार्यशैली आहे, कार्यपद्धती आहे, त्यानुसार अशा परिस्थितीत ते काय करतील हे मला माहिती होतं. आणि त्या आधारावर मी सुद्धा भाकीत केलं होतं की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि मोदी भाजपला तिसऱ्यांदा प्रचंड बहुमत मिळवून देतील. माझा अंदाज चुकला. मी पुस्तक लिहून तपशीलवार सांगितलं होतं तरीही चुकला. आणि याचं कारण मी वारंवार सांगत असतो की शेवटी भविष्य किंवा अंदाज हे ज्यांच्याविषयी असतात, ती माणसं कशी कुठच्या परिस्थितीत वागतील याच्या आधारावर भाकीत केलेलं असतं. मी नेहमी क्रिकेटचं उदाहरण देतो. गावस्कर असेल, सचिन तेंडुलकर असेल, महेंद्रसिंग धोनी असेल किंवा विराट कोहली असेल, रोहित वर्मा काय शर्मा असेल, हे उत्तम बॅट्समन आहेत. हे कुठच्या वेळेला कशी बॅटिंग करतील याचा अंदाज बांधूनच ते काय पराक्रम करू शकतात यावर भाकितं केली जातात. पण त्या दिवशीच्या आणि त्या सामन्यामध्ये जर त्यांनी त्या प्रकारचा खेळ केला नाही तर वर्तवलेली भाकीतं तोंडघशी पडतात, चुकतात. आणि म्हणून भाकीत वर्तवणारा चुकीचा असतो असं नाही. त्याने ज्या खेळाडूंविषयी, ज्या फलंदाजाविषयी आत्मविश्वास व्यक्त केलेला असतो, तो खेळाडू त्या दिवशी तसा खेळावा लागतो. त्याने चुकून असेल, आणखीन कुठल्या योगायोगाने असेल किंवा हट्टाने असेल, त्या दिवशी तसा तो खेळलाच नाही तर मग भाकीत करणाऱ्याची चूक नसते. हल्लीच्या काळात तुम्ही बघताय की ह्या युट्यूबवर अनेकदा अतिशय दुरावस्थेत सापडलेला सचिनचा समकालीन आणि मित्र, शाळकरी मित्र आणि उत्तम फलंदाज विनोद कांबळी याची दुरावस्था आपण बघतो. सचिन इतकाच शैलीदार आणि अत्यंत चांगलं कौशल्य आणि गुणवत्ता असलेला हा फलंदाज होता. सचिन तेंडुलकर पाकिस्तानमध्ये जेव्हा पहिल्यांदा भारतीय टीममधून गेला, त्यानंतर तो परतला असताना त्याची मुलाखत घ्यायला मी गेलो होतो. सचिन 16 वर्षाचा होता. त्याच्या वतीने त्याचे वडील रमेश तेंडुलकरच मुलाखत देत होते. पण मला आठवतं अजूनही, किती वर्ष, 40 वर्ष, 35 वर्ष झाली. पण त्यावेळेला सचिनच्या वडिलांनी
आपल्या मुलाचं कौतुक सांगण्यापेक्षा विनोद कांबळीचं कौतुक सांगितलं होतं. मी आणि वसंत सोपारकर माझा सहकारी, आम्ही चित्रलेखासाठी ती मुलाखत घ्यायला गेलो होतो. आणि रमेश तेंडुलकर वारंवार सचिनपेक्षाही विनोद कांबळीचं कौतुक करत होते. ते त्याला मुलासारखा मानायचे की तो उत्तम खेळाडू आहे, त्याला लवकर संधी मिळाली पाहिजे असं ते म्हणायचे. म्हणजे गंमत बघा. पण ती संधी मिळाल्यानंतर विनोद कांबळीने जसं वागायला पाहिजे होतं, आपल्या हाती जी क्षमता आहे, गुणवत्ता आहे, कौशल्य आहे, त्याचं सोनं करण्याची संधी त्याला मिळाली होती. पण ती त्याने मातीमोल केली. मुद्दा असा की प्रत्येकाकडे एखादा नेता असो, एखादा खेळाडू असो, एखादा कलावंत असो, त्याची जी क्षमता असते त्या क्षमतेच्या आधारावर त्याचं मूल्यमापन केलं जातं, मूल्यांकन केलं जातं. आणि हा पुढल्या काळात काय करू शकेल असं भविष्य वर्तवलं जातं. तेच राजकारणात सुद्धा असतं. राजकारणात एका बाजूला तुमची गुणवत्ता आणि क्षमता, अधिक तुम्हाला मिळालेली संधी आणि तुमच्या भोवतालची परिस्थिती, याचा एकत्रित समन्वयाने विचार करून तुमच्याविषयी भाकीत किंवा भविष्य केलेलं असतं. मला आठवतं 2019 साली जेव्हा जनतेने दिलेला कौल पायदळी तुडून उद्धव ठाकरे यांनी महायुती मोडली आणि मुख्यमंत्री व्हायला जनतेने नाकारलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षाबरोबर उद्धव ठाकरे गेले. त्यानंतर 2 महिन्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस होता 23 जानेवारी 2020. अक्षय भाटकर नावाचा एबीपी माझाचा रिपोर्टर माझी मुलाखत घ्यायला आला होता, माझ्या घरी आला होता. आणि बाळासाहेबांच्या विषयी त्यांनी माझे काही 10-15 मिनिटांची मुलाखत घेतलेली आहे. आणि ओघाने त्यामध्ये मुख्यमंत्री झालेले बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचाही संदर्भ आला. मी त्यावेळेला भविष्य केलं होतं की उद्धव ठाकरे यांना राजकारणाचा, प्रशासनाचा अजिबात अनुभव नाहीये. सरकार कसं चालवतात, प्रशासकीय अधिकार तुमच्या हाती येतो, तो कसा राबवायचा असतो. एका बाजूला संसदीय आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय असे दोन अधिकार तुमच्या हाती आले आणि त्यातला तुम्हाला किंचितही अनुभव नसेल तरीही तुम्ही अपयशी व्हाल असं ठामपणे सांगता येत नाही. आणि मी मुद्दाम तेव्हा, मला आठवतं त्या मुलाखतीत, तुम्हाला युट्यूबवर ती मुलाखत अजूनही मिळू शकेल. अनुभव नाही, कधी निवडणूक लढवली नाही, आमदार झाले नाही किंवा मंत्री सुद्धा झाले नाही, एवढ्या कारणासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून अपयशीच ठरतील अशी गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही. ते यशस्वी पण होऊ शकतात, देव जाणे. आणि मी मुद्दाम उदाहरण दिलं होतं की नरेंद्र मोदी 2001 मध्ये कुठलीही निवडणूक न लढवणारा उद्धव ठाकरेंसारखा राजकारणी नेता होता. भाजपमध्ये दीर्घकाळ काम केलेला, 15 वर्ष पक्ष संघटनेमध्ये संघटनेचं काम केलेला नरेंद्र मोदी नावाचा तरुण, हा एक दिवस अचानक पक्षाने ठरवलं की याला गुजरातचा मुख्यमंत्री करायचा. आणि नरेंद्र मोदी थेट मुख्यमंत्री झाले. जो माणूस कधी नगरसेवक नव्हता, आमदार नव्हता, हा थेट मुख्यमंत्री झाला. तर तो अपयशी ठरेल, अननुभवी आहे अशी टीका झाली. पण आज तो माणूस पंतप्रधान पदापर्यंत जाऊन पोहोचलाय. मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या माणसाने आमदारकीची निवडणूक लढवली, तो माणूस थेट मुख्यमंत्री झाला आणि इतकी उत्तम कारकीर्द चालवली की देशाने त्या मुख्यमंत्र्याला देशाचा पंतप्रधान बनवलं. मग उद्धव ठाकरे हे अनुभव गाठीशी नाही म्हणून अपयशी ठरतील याची गॅरंटी कोणी का द्यावी. उद्धव ठाकरे सुद्धा कदाचित मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन त्या संधीचं सोनं करू शकतात. आणि ही मुलाखत माझी एबीपी माझाने दाखवली होती आणि ती आज सुद्धा तुम्हाला शोधलं तर मिळेल. पण हा मी केलेला अंदाज होता, तो पण चुकला. माझी अपेक्षा होती की अधिकार आणि जबाबदारी आली की माणूस जबाबदार होतो. पण उद्धव ठाकरेंनी भाऊ तोरसेकरला संपूर्ण चुकीचा ठरवला.
भाऊला वाटत असेल की उद्धव ठाकरे हा जबाबदार मुख्यमंत्री होऊन चांगला कारभार करील, हे सांगणारा भाऊ कोण आहे? उद्धव ठाकरेंच्या स्वभावामध्ये जी गुरमी आणि उद्धटपणा आणि उर्मटपणा आहे, त्याचा हा परिणाम आहे की मी चांगलं सरकार चालवू शकतो, हे सांगणारा भाऊ थोरसे कोण? असंही कदाचित त्यांना वाटलं असेल, कदाचित त्यांनी ती मुलाखत बघितलेली सुद्धा नसेल. पण आधीच उर्मट असलेला जो माणूस असतो, त्याला सत्तेची नशा चढते. आणि सत्ता हातात असेल तर ते एखाद्या हत्यारासारखं घातक पण चालवता येतं. त्यामुळे माझ्या हातात एवढी सत्ता आहे, मी वाटेल ते करू शकतो, या भ्रमात एकदा माणूस गेला कि हम खुद को ही भगवान समझने लगते हैं, खुद को ही भगवान समझने लगते हैं. आणि तीच गोष्ट उद्धव ठाकरेंची झाली. पण तिथेही माझा अंदाज चुकला. कारण मी उद्धव ठाकरे हा कितीही आक्रमक बोलणारा नेता असला तरी संयमी आहे असा माझा समज होता. कारण माझा आणि त्यांचा मार्मिकचा संपादक, कार्यकारी संपादक असतानाच्या काळातला जो परिचय आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं एक संयमी व्यक्तिमत्व मला माहिती होतं. पण ज्या प्रकारे मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी एक आततायी भूमिका घेतली आणि मुख्यमंत्री होण्याचा अट्टहास केला, तिथे त्यांचा संयम आटोक्यात गेलाय, संपलेला आहे, आटलेला आहे, हे मला लक्षात आलं नव्हतं. ही माझी चूक होती. आणि म्हणून मी म्हणेन की अंदाज जे असतात ते तिथे फसतात. अंदाज तिथे फसतात. मग तो निवडणुकीच्या निकालाचा अंदाज असो, एखादा राजकीय नेता किंवा एखादा क्रिकेटचा फलंदाज किंवा गोलंदाज कसा वागेल, हे अंदाज त्यामुळे फसतात. पण मुद्दा असा असतो की म्हणून अंदाज चुकतात असं नाही. अंदाज मुळात कसे बांधले जातात हे मी सांगत होतो. आणि इथे मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश महाविकास आघाडीला मिळालं होतं, ते यश एक प्रकारे फसवं होतं. उतावळेपणातून भाजपने आपल्याला जनता जिंकवणार आहे म्हणून जो उदासीनता दाखवली, त्याचा फटका त्यांना बसला. तर ही शेवटची संधी आहे म्हणून जेवढा आटापिटा करता येईल तेवढा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्याचा त्यांना जो निसटता फायदा, थोडंसं मतदान वाढून झाला, तो भाजपला महागात पडला आणि महाविकास आघाडीला पथ्यावर पडला होता. पण तिथेच सगळी गडबड होते. तिथेच सगळी गडबड होते. ज्या वेळेला तुम्ही आपल्याला कसला फायदा मिळालाय याचा विचार करत नाही आणि लॉटरीला तुम्ही अधिकार समजून बसता, तिथे गल्लत होते. आणि महाविकास आघाडीची सगळी गल्लत तिथे झाली. लोकसभेची निवडणूक होती. लोकसभेच्या निवडणुकीला ओवायसी, समाजवादी पक्ष, वंचित बहुजन आघाडी हे सगळे लढतीमध्ये नव्हते. आणि ते लढतीमध्ये नसल्यामुळे यांना पडायला मत देण्यापेक्षा मी जर भाजपचा विरोधक आहे तर भाजपला पाडू शकणाऱ्या उमेदवाराला, पक्षाला किंवा आघाडीला मत देतो, म्हणून यांचा मतदार बऱ्याच अंशी हा महाविकास आघाडीकडे गेला होता. तो महाविकास आघाडीचा हक्काचा मतदार नव्हता. जो समाजवादी, ओवायसी किंवा वंचित बहुजन आघाडी, तो म्हणाला असेल की यांना पडायला मत देण्यापेक्षा भाजपला मला पाडायचंय आणि त्यासाठी समाजवादी पक्ष किंवा ओवायसी, तर मी भाजपला पाडू शकणाऱ्या उद्धव ठाकरेंना, शरद पवारांना किंवा काँग्रेसला मत देतो. तेव्हा ही मतं महाविकास आघाडीच्या 3 पक्षांकडे वळणं हा योगायोग होता. त्याला लॉटरी म्हणतात, तो हक्क नाही. तो तुम्ही हक्क समजून बसलात की गल्लत होते. कोणाकडून तुम्ही उचली कुठची तरी वस्तू आणलेली असते, तुम्हाला तात्पुरती दिलेली असते, पण एकदा ते काम संपलं की ज्याची वस्तू आहे त्याला ती परत द्यायला लागते. ती त्याला परत न देता तुम्ही ती आपली समजून बसलात आणि तो मागायला आला की एक तर तुमचा अपमान होतो किंवा तुमचं भांडण होतं. नेमकं तेच लोकसभा आणि विधानसभेमध्ये झालं. विधानसभेला महाविकास आघाडीची मतं ही जवळजवळ 8-9% घटली. त्याचं कारण त्यांना लोकसभेत
जे स्पर्धेत नाहीत अशा पक्षांची, छोट्या छोट्या पक्षांची भाजप विरोधातली जी मतं मिळाली होती ती विधानसभेच्या वेळेला त्या त्या पक्षाकडे परत गेली. आणि तेवढी घट आपोआप महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या उमेदवारांच्या मतामध्ये झाली. आपोआप तेवढा फायदा भाजपला मिळाला, महायुतीला मिळाला, किंवा महायुतीला अशी कुठची मतं फारशी राज ठाकरे सोडून, मनसे सोडून मिळालेली नव्हती. बाकी तर मित्रांनो तिथे फसतात. जसं आमचं बाकीत होतं तसं त्या त्या पक्षाने आपापले अंदाज बांधलेले होते की लोकसभेला इतकं मिळालं, इथे तसंच मिळेल. आत्ता असं काय बदललंय? तर परिस्थिती बदलली. लोकसभेची परिस्थिती अशी होती की समाजवादी पक्ष त्या लोकसभेच्या मोठ्या मतदारसंघामध्ये, ओवायसीचा पक्ष, हे स्पर्धेतच नव्हते. पण विधानसभेचे मतदारसंघ छोटे होतात, त्या स्पर्धेत हे लोक होते. आणि अशा मतदारसंघात महाविकास आघाडीला फटका बसला. पण त्याच मतदारसंघामध्ये महायुतीची मतं घटणं शक्य नव्हतं, कारण महायुतीला लोकसभेच्या वेळेला ओवायसीची, वंचित बहुजन आघाडीची किंवा समाजवादी पक्षाची मतं मिळालेली नव्हती. आणि इथे अंदाज फसणं सुरू होतं. लक्षात मित्रांनो ती गोष्ट घेतली पाहिजे, अंदाज का फसतात. महाविकास आघाडीतल्या पक्षांनी याचा विचारच केला नाही आणि त्याचा दणका त्यांना बसला. पण तो स्वीकारला तर गोष्टी दुरुस्त करता येतात. मी जे सुरुवातीला सांगितलं की लोकसभेला भाजपला का फटका बसला. भाजप इव्हेंट मॅनेजमेंट, मार्केटिंग कंपन्या, सर्वे कंपन्या यांच्या आहारी इतकी गेली होती भाजप, की आपला पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहिलेला पक्ष आहे. 1984 मध्ये अवघ्या 2 लोकसभेच्या जागा निवडून आलेला भाजप हा आज जवळजवळ 40-45 वर्षांनी इथपर्यंत, 35 वर्षांनी इथपर्यंत येऊन पोहोचलाय. त्याचं मुख्य कारण तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शून्यात गेलेला पक्ष साधनं आणि पैसा नसताना बहुमतापर्यंत येऊन पोहोचला. त्याचं कारण तुमची पाळंमुळं कार्यकर्त्यांच्या रूपाने समाजात रुजली आणि गुंतली. त्या कार्यकर्त्याकडे भारतीय जनता पक्षाने गेल्या 5-10 वर्षामध्ये हळूहळू करत साफ दुर्लक्ष केलं. आणि मोठ्या प्रमाणावर आउटसोर्सिंग, पोस्टर लावायचं काम कंपन्या करतात, प्रचार कंपन्या करतात, मार्केटिंग कंपन्या करतात. कार्यकर्त्याची गरज काय? सभेचं आयोजन, त्यासाठी बांधले जाणारे मंडप, व्यासपीठ, तंबू, टेंट कंपन्या करू शकतात. आणि इथे जो कार्यकर्ता होता तो दुरावत गेला. त्याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला. तेव्हा परत एकदा भाजपने कार्यकर्त्याकडे जायचं ठरवलं, तरच त्यांना यातून सावरता येईल, हे माझ्यासारखा माणूस वारंवार सांगत होता. आणि गेल्या 4 महिन्यामध्ये भाजपने गंभीरपणे तिकडे बघितलं, त्याचा त्यांना फायदा मिळाला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षाच्या संघटनेकडे साफ दुर्लक्ष केला. बाळासाहेबांच्या नंतरच्या काळात शिवसेनेची संघटना उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आली. तिथे सुद्धा शाखा प्रमुख, विभाग प्रमुख ही गोष्ट दुर्लक्षित झाली. आणि आमदार, खासदार, नगरसेवक यांना शिवसेनेत प्राधान्य मिळालं. तिथे शिवसेनेची संघटना विस्कळीत होत गेली. काही प्रमाणात ते एकनाथ शिंदेकडे आकर्षित होत गेले, की आपली दाद देणारा, आपल्याला दखल घेणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचा पर्याय म्हणून नेतृत्व उभं राहिलं. शरद पवारांकडे एक खामी नेतृत्व होतं आणि त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. ती लोकसभेत त्यांनी कॅश करून दाखवली, पण विधानसभेला फसली. स्थानिक पातळीवरचे नेते शरद पवारांना भारी पडले, जे अजितदादांच्या सोबत होते. आणि काँग्रेसचं तर दुर्दैव आहे, काँग्रेसला गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रामध्ये कोणी नेताच उरलेला नाही. तुम्हाला आठवत असेल तर 19 मध्ये सुद्धा केंद्रातून कोणीही प्रचारासाठी सुद्धा आला नाही. काँग्रेसकडे आज सुद्धा मतदार आहेत, पण पक्षात राज्यव्यापी नेता नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा निवडणुका होतात
तेव्हा जो पक्ष सक्रिय असतो, जनमानसात सक्रिय असतो आणि कार्यकर्त्यांमध्ये अतिशय तजेलदार असतो, असा पक्ष जिंकतो. विधानसभेला भाजपचं किंवा महायुतीचं यश जे आहे हे त्यातून आलेलं आहे. ते जर स्वीकारलं तर मग परत एकदा कार्यकर्ते गोळा करून आपली फळी उभी करणं महाविकास आघाडीला शक्य आहे. त्याऐवजी मार्कडवाडी किंवा काय म्हणतात त्याला तुमच्या ईव्हीएमवर दोषारोप करणं, असला खेळ जर चालू राहिला तर मग तुम्ही सत्यापासून दुरावत जाता आणि आपले दोष, आपल्या त्रुटी शोधून काढत नाही, त्या सुधारत नाही, म्हणून तुमचा वारंवार पराभव होतो. काँग्रेस गेल्या 10 वर्षामध्ये अशाच रीतीने पराभूत झाली आणि संपली. 1967च्या निवडणुकीपासून इतिहास निवडणुकांचा असं सांगतो की काँग्रेस पक्ष हा 3 निवडणुका लागोपाठ जिथे हरला तिथे तो परत उभाच राहिला नाही. तिथे तो परत उभा राहिला नाही. तमिळनाडू हे त्याचं उदाहरण आहे, केरळ त्याचं उदाहरण आहे, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, अनेक राज्य तुम्ही बघाल तर तुम्हाला असं दिसेल, राजस्थान असेल, तुमचा मध्य प्रदेश असेल, गुजरात, ज्या राज्यामध्ये लागोपाठ 3 निवडणुका काँग्रेस हरला त्यानंतर तो पक्ष तिथे परत उभा राहू शकला नाही. अल्टरनेटिव्ह पर्यायी पक्ष उदयाला आले, प्रादेशिक पक्ष उदयाला आले, पण काँग्रेसला परत निवडणुका जिंकता आल्या नाहीत. कुठला तरी एक प्रादेशिक पक्ष शिरजोर झाला. 90 नंतर, 95 नंतर काँग्रेसला गेली 29 वर्ष गुजरातमध्ये सत्ता मिळवता आली नाही. गेल्या लागोपाठच्या 3 निवडणुकांमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रात लोकसभेचा अपवाद सोडला तर 1 नंबरचा पक्ष होता आला नाही महाराष्ट्र. कर्नाटकात, आंध्रात निवडणुकात येते जाते सत्ता, पण आंध्रमधला जो आंध्र प्रदेश आहे तिथे काँग्रेस संपल्यात जमा आहे. तेलंगणामध्ये थोडी दुगदुगी आहे, कर्नाटकात थोडी दुगदुगी आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतो मित्रांनो की तुमच्या चुका ओळखून त्या सुधारणं, यावरच एखाद्या पक्षाचं भवितव्य असतं. दुसरा कोणी तुम्हाला हरवत नाही. तुम्ही स्वतःला कमजोर करत जाता तेव्हा तुम्ही हरता, पराभूत होता आणि अखेरीस नामशेष होता. काँग्रेस पक्षाचं जे नुकसान झालेलं आहे ते तसं झालेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी त्या चुका अनुकरण केल्या. शरद पवार अखेरच्या टप्प्यात त्याच चुका करत आहेत. तर आता काय होतं बघू. मी इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. त्याच्याबरोबरच त्या घंटेचं जे चिन्ह आहे, बेल आयकॉन आहे, त्याला पण क्लिक करा. नमस्कार.